विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पिरियडला चॅप्टर नंबर 5 पर्यंतचे टॉपिक आपण सगळे घेतलेले आहेत आणि त्यामागील तुम्ही सर्वांनी प्रश्नोत्तर लिहिले असेल. तुम्हाला सर्वांना लिहायला सांगितले आहे. कोणाला कुठलीही अडचण जर असेल तर तुम्ही इथं विचारू शकता. आता आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन, चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. तर मागच्या वर्षी पण हे 5 चॅप्टर झाले होते दिवाळीपूर्वी, म्हणजे फर्स्ट टर्म परीक्षेमध्ये. तर आपण समजूया, त्याच प्रकारे आपला कोर्स सुरू आहे. तर आता आपण चॅप्टर नंबर 6 सुरू करूया, ॲनिमल क्लासिफिकेशन. जर तुम्ही 8वी वर्गात शिकले असाल तर तुम्हाला हाच कोर्स होता. तर 8वीला क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंगमध्ये हाऊ द लिव्हिंग्ज आर क्लासिफाईड, सगळ्या या पृथ्वीवरचे लिव्हिंग कशा प्रकारे क्लासिफाय केलेले आहेत, वर्गीकरण केलेलं आहे. तर हे तिथं सांगितलेलं आहे. तेच तुम्हाला परत 10वीला दिलेलं आहे. तर मी एकदा परत मी घेतो तुमची आठवण जुनी ताजी व्हावी म्हणून, उजळणी टाईप. सो आय हॅव टू रिवाइज हिअर. सो टोटल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ द वर्ल्ड हे 2 प्रकारचे आहेत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे लिव्हिंग्ज आर मेड अप ऑफ सेल्स, पण त्यांचे सेल्समध्ये आणखी प्रकार आहेत. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ द सेल्स इन द लिव्हिंग. आता जगातले लिव्हिंग जे आहेत मुख्य ते 2 प्रकारचे सेल्सने बनलेले आहेत, जसं प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. आता प्रो म्हणजे फाल्स आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियर. याच्यामध्ये न्यूक्लियस सेपरेट राहत नाही म्हणून त्याला म्हटलं फाल्स न्यूक्लियस असलेल्या सेल्स. सगळे एकत्र असते, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, गॉल्गी बॉडी एकत्र, सर्व एकत्र असते सेलचे, नाही का, ऑर्गॅनेल्स. म्हणून त्याला म्हटलं प्रोकॅरियोटिक सेल आणि म्हणून त्याला नाव आहे प्रोकॅरियोटिक लिव्हिंग मेडअप ऑफ प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे फाल्स सेल्स विदाऊट डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स. याला म्हणजे न्यूक्लियस हॅज नो सेल न्यूक्लियस हॅज नो न्यूक्लियर मेम्ब्रेन, इथं मेम्ब्रेन राहत नाही. दुसरे आहे युकॅरियोटिक. यू म्हणजे ट्रू, कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस, यांच्यामध्ये सेपरेट न्यूक्लियस असतो, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज देअर अँड डिफरंट मायटोकॉन्ड्रिया म्हणजे डिफरंट सेल ऑर्गॅनेल्स, म्हणजे पार्ट ऑफ द सेल ज्याला म्हटलो आपण ते दुसरी असते. मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्म रेटिक्युलम जे सेल्सचे भाग आहेत ते इथं असतात. इथं वेगळे वेगळे नसतात, सर्व एकत्र असते. आता या सगळ्या ॲनिमलचा केला एक ग्रुप, किंगडम, त्याला म्हणतो आपण मोनेरा. कोणाचं? प्रोकॅरियोटिक लिव्हिंगचं. आता युकॅरियोटिक लिव्हिंग कसे आहेत? युकॅरियोटिक लिव्हिंग हे आणखी 2 प्रकारचे आहेत. सम आर मेडअप ऑफ युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल अँड सम आर मेडअप ऑफ मेनी सेल्स, म्हणून ते 2 प्रकार पडते मग, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. आता सगळे युनिसेल्युलर म्हणजे दॅट आर मेडअप ऑफ सिंगल सेल, त्यांचं एक गट केलेला आहे, त्याला म्हणतो आपण प्रोटिस्टा. हा त्याला दुसरा ग्रुप. पहिला कोणता ग्रुप पाहिला आपण? मोनेरा. कोणाचा? प्रोकॅरियोटिकचा. ते तुम्हाला देऊन आहे इन डिटेल, तुम्ही शिकले असेल 8वीमध्ये. याच्यानंतर आता युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. मल्टी म्हणजे मेडअप ऑफ मेनी सेल, युनि म्हणजे मेडअप ऑफ ओनली 1 सेल, जसा आपला बाकीचे अमिबा वगैरे आहे. हे कोण आहेत? प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया सेल आहेत. हां, एक्झाम्पल. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तुमच्या पुस्तकाचे डायग्राम देऊन आहे, काहीमध्ये रिकाम्या जागा सोडल्या आहेत, हे तुम्हाला हे बघून पूर्ण भरायचे आहेत. ठीक आहे. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स दे आर अगेन मल्टीसेल्युलर तर आहेत, पण त्यांची आणखी सेल 2 प्रकारचे आहेत. जसं सम ऑर्गॅनिझम हॅव सेल विथ सेल वॉल, यांच्यामध्ये सेल वॉल असते, काहीमध्ये सेल वॉल नसते, विदाऊट सेल वॉल. आता यांच्यामध्ये जे जसं आपल्या ॲनिमलच्या सेलमध्ये सेल वॉल नाही राहत, पण प्लॅन्ट सेलमध्ये सेल वॉल असते. आता याच्यामध्ये आणखी 2 प्रकार आहेत. सेलवाल तर असते पण 2 प्रकार आहेत. सम कॅन मेक देअर ओन फूड, जसं म्हटलं आपण ग्रीन प्लॅन्ट, दे आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉपिक, कारण दे कॅन मेक देअर ओन फूड. आणि त्यांचं केलेला एक गट, त्याला किंगडम म्हटलं आपण, ते म्हणजे प्लॅन्टी. चला, दुसरे आहे हेटरोट्रॉपिक. सेलवाल तर आहे पण ते ग्रीन नाही आहेत, त्यामुळे ते कॅन नॉट मेक देअर ओन फूड, म्हणून त्यांचं केला इथं एक गट, याला म्हणतो आपण फंजाय. ठीक आहे. आता हे विदाऊट सेलवाल, सेलवालच राहत नाही, म्हणजे ॲनिमल, सगळे ॲनिमल त्या सेल दे हॅव नो सेलवाल, म्हणून त्यांचं केलं एक ग्रुप, त्याला म्हटलं ॲनिमेलिया. काय नाही म्हटलं? ॲनिमेलिया. असे मी 5 बॉक्स केले आहे, 1 2 3 4 5. सो पहिला कोणता आहे? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजाय आणि ॲनिमेलिया. याला म्हटलं 5 किंगडम सिस्टीम, कारण याच्यामध्ये काय 5 किंगडम आहेत. तर हे कोणी दिलं होतं? R.H. व्हिट्टकरनं दिलं होतं. ठीक आहे. आता आपण बघूया क्लासिफिकेशन का बरं करायचं, याचा फायदा कोणता आहे.
तर पहिले पाहू आपण, क्लासिफिकेशन हेल्प टू अंडरस्टँड डायव्हर्सिटीज अमॉंग लिव्हिंग. या पृथ्वीवर एवढे मोठ्या संख्येने लिव्हिंग आहेत, हे सगळे सेम आहेत का? आर दे ऑल सेम? नाही, प्रत्येक लिव्हिंग हा डिफरंट आहे ना. मग यांच्यामध्ये जे विभिन्नता आहे, डिफरन्सेस आहेत, त्याला म्हणतो आपण डायव्हर्सिटी. ओके, सो डायव्हर्सिटीज अमॉंग द लिव्हिंग्ज, त्याला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. विभिन्नता कशा बाबतीत आहेत बघा, विभिन्नता. हाऊ द लिव्हिंग्ज आर डिफरंट, म्हणजे डायव्हर्स, विभिन्न प्रकारचे आहेत बघा. तर सम आर स्मॉल, सम आर बिग, आकार लहान मोठा आहे. मुंगी, अँट आणि हत्ती फरक आहे ना. जसं आपला म्हटलं शैवाळ आणि बनियन ट्री, किती फरक आहे, म्हणून म्हटलं स्मॉल बिग. दुसरा कोणता फरक आहे, डायव्हर्सिटी कोणती विभिन्नता आहे? टेरेस्ट्रियल, सम लिव्ह ऑन लँड, त्याला म्हणतो आपण टेरेस्ट्रियल. काही कुठं राहतात पाण्यामध्ये, ॲक्वॅटिक. काही हवेत उडतात, त्याला म्हणतो आपण एरियल. काही जमिनीच्या आत बीड करून राहतात, त्याला म्हणतो आपण बरोईंग. आणि सम लिव्ह ऑन द ट्री, झाडावर राहतात, त्याला म्हणतो आपण आर्बोरियल. जसं मंकी, स्क्विरल, खारुताई आहे ना. हां, हे झालं यांचं राहण्या ठिकाण, ते डिफरंट आहे, साईज डिफरंट. त्यानंतर त्यांची मूवमेंट बघा, चालण्याची पद्धत, ते पण डिफरंट आहे. जसं म्हटलं आपण सम क्रॉल, काही सरपडतात. सम स्विम, काही पोहतात. काही उडतात, फ्लाय. आणि काही वॉक, चालतात. असे ॲनिमल आहेत. हा यांच्या डिफरन्स इन देअर मूवमेंट. त्यानंतर यांच्या बॉडीवर बघा, सम हॅव कवरिंग ऑफ स्केल, काहीच्या बॉडीवर खवले असते, जसं आपलं स्नेक म्हटलं, साप किंवा फिश वगैरे आहे ना, सरडा वगैरे. सम्स बॉडी हॅव हेअर्स, काहींच्या बॉडीवर हेअर असतात, आपल्या पण काही यांच्या प्राण्याच्या बॉडीवर हेअर्स असतात, अस्वल वगैरे. त्यानंतर सम्स बॉडी हॅव फिदर्स, पिसं असतात, जसे बर्ड्स वगैरे. म्हणजे बॉडी कवर्ड विथ स्केल, हेअर्स अँड फिदर्स. आता अशा प्रकारे यांच्यामध्ये काय डायव्हर्सिटी आहे, हा फरक आहे, विभिन्नता आहे. त्याला म्हणतो आपण विविधता, जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. सो व्हॉट इज डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग, हे तुम्ही सांगायच्या अशा प्रकारे. मी शॉर्ट लिहिलं, तुम्ही याला लांब करायचं, तुम्हाला हे लक्षात ठेवायला खूप उपयोगी होते. आता ऑन द अर्थ किती सजीव असतील सांगा बरं पृथ्वीवरती? ॲप्रॉक्सिमेटली 7 मिलियन ॲनिमल स्पेसीस. 7 मिलियन ॲनिमल स्पेसीस आहेत या पृथ्वीवरती. आता एवढे मोठ्या संख्येनं असल्यावर कॅन वी स्टडी देम व्हेरी इझिली? इट इज पॉसिबल? इज इट पॉसिबल? नॉट. सो इम्पॉसिबल टू स्टडी ईच स्पेसीस. प्रत्येक आपण स्पेसीस पाहू शकत नाही. म्हणून तुम्हाला मी गोष्ट विचारतो ठिकाणी, जसं तुमच्या शाळेमध्ये 1700 मुलं आहेत, 1600 मुलं आहेत, 1500 मुलं आहेत. आता समजा म्हटलं प्रत्येक मुलाचा अभ्यास समजा इतक्या मुलांना समजा मी गोळा केलं, ग्राउंडवर ठेवलं, तर मी कॅन आय स्टडी इझिली ईच स्टुडंट? पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. मग काय करेन मी? यांचे ग्रुप करेन मी. स्मॉल मुलांचा एक ग्रुप, मीडियम मुलांचा दुसरा ग्रुप, त्यापेक्षा मीडियम मुलांचा तिसरा ग्रुप आहे ना. म्हणजे काय करेन मग मी? आय विल डिवाइड द टोटल स्टुडंट्स इन डिफरंट स्मॉल ग्रुप, सब ग्रुप्स आहे ना. मग 5वा वर्ग, 6वा, 7वा असे वर्ग करतो की नाही आपण, म्हणजे ग्रुप पाडतो आपण. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ स्टुडंट्स. असंच ॲनिमलचं आहे. मग काय करतात? टू स्टडी द ईच ॲनिमल इझिली काय केलं यांचे मग ग्रुप्स अँड स्मॉल ग्रुप्स आर फॉर्म. कशानुसार? डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. यांच्यामध्ये फरक आहे तर वेगळा ग्रुप, सेम आहे, उंची वजन वगैरे, वय वगैरे, उंची वय, तर एक ग्रुप, वयानुसार एक ग्रुप, वयानुसार दुसरा ग्रुप. बरोबर आहे? तर म्हणून म्हटलं आहे ग्रुप्स अँड स्मॉल ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. कशा आधारे? सारखेपणा आणि फरकाच्या आधारे यांचे ग्रुप पाडू आपण लहान लहान. दिस इज कशासाठी? फॉर ईच स्टडी. फॉर याला म्हणतो आपण इझी स्टडी, शब्द आहे इझी स्टडी. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन. ही आहे व्याख्या. तर आता याची व्याख्या आपण तयार करू. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ द ॲनिमल्स. कशा आधारे? डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. फॉर इझी स्टडी इट इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. इथं झाली व्याख्या तयार. आता मी इथे मी एक्सप्लेन केलं आहे फक्त, तुम्ही याची व्याख्या बनवायची अशा प्रकारे. ठीक आहे.
इथून सुरू करायचं. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड स्मॉल ग्रुप्स ऑफ द ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस फॉर इजी स्टडी इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. हे तुमची अशी व्याख्या तुमच्या पुस्तकात देऊन आहे. चला आता पुढे जाऊ आपण. आता सगळे हे ॲनिमल जगामध्ये आहेत, यांचे प्रमुख 2 प्रकार पडतात. हा तसा भाग वगळलेला आहे, पण तुम्हाला फक्त पुस्तकामध्ये वाचायचं आहे फॉर युअर स्टडी. आता याच्यानंतर बराचसा भाग वगळलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्यायचं ज्यांना नॉलेज मिळवायचं आहे. ठीक आहे, नाही तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला नाही. पण तुम्ही त्यामधला फक्त एक भाग जास्त काळजीपूर्वक पाहाल, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. जसं कॉर्डेट म्हणजे काय, ज्यांना पाठीचा कणा असतो ते कॉर्डेट्स. आता हे कोणते आहेत, जसं फिशेस, फ्रॉग म्हणजे ॲम्फिबिया, त्यानंतर रेप्टिलिया सरपटणारे प्राणी, पक्षी, मॅमल्स, आपण सगळे, तर यांच्यामध्ये म्हणतो आपण कॉर्डेट, यांना पाठीचा कणा असते. नॉन कॉर्डेट म्हणजे कोणते, यांना पाठीचा कणा नसते, नॉन कॉर्डेट. असे 2 प्रकारचे आहेत. तुम्ही दोघांना डिफरन्स बघायचं. कॉर्डेट हॅव नो व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम इथं ऑप्शन असते कुठे, नॉन कॉर्डेटमध्ये, आणि इथे कॉर्डेटमध्ये असते प्रेझेंट. तुम्ही काय करायचं, पुस्तकामध्ये दोन्ही लिहायचे अलग अलग, इकडे लिहायचं कॉर्डेट, इकडे लिहायचं नॉन कॉर्डेट, किंवा असं करा, पहिले लिहा नॉन कॉर्डेट, मग लिहा कॉर्डेट, आणि दोघांचे डिफरन्स तुम्ही आमने सामने लिहून घ्या फॉर युअर नॉलेज. ठीक आहे, इथे मी एक्सप्लेन करतो, याच्यावर खूप काही भर द्यायची गरज नाही, फक्त मी सहज बघायचं. ठीक आहे, कारण हा भाग आपण सोडलेला आहे, याच्यावर खूप प्रश्न विचारले जाणार नाही, किंवा याच्यावर बघडला भाग आहे हा, तरी पण तुम्ही अभ्यास करायचा. तर नॉन कॉर्डेट absence ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, आणि तिकडे कॉर्डेट व्हर्टिब्रल कॉलम इज प्रेझेंट. त्यानंतर इन नॉन कॉर्डेट हार्ट इज अब्सेंट, याच्यावर हार्ट राहत नाही. इफ इट इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड, पाठीच्या मागे असते. इकडे इन कॉर्डेट हार्ट इज प्रेझेंट, आणि कुठे असते, डॉर्सल साईड, समोरच्या भागाला असते. अशा प्रकारे इकडे रेस्पिरेशन. त्यानंतर पुन्हा कोणते आहे, बाकी स्मॉल अंगी छोटे मोठेचे दोघांमधला डिफरन्स आहे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटमध्ये, तुम्ही ते नीट बघून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर आपण डायरेक्ट सुरू करत आहोत फायलम पोरीफेरा. आता तुम्हाला मी हे सांगतो, याच्यामध्ये आता नॉन कॉर्डेटचे आहेत, म्हणजे नॉन कॉर्डेटचे एकूण 10 फायलम पडतात, 10 फायलम. ठीक आहे, किंवा हा मी सहज बोललो कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. आता आपल्याला एकूण 10 फायलम ॲनिमलचे तुम्हाला मी नाव सांगतो. 10 फायलम कोणते ते माहीत ठेवा. त्यातले फक्त आपल्याला एकच फायलम आज पाहणार आहोत आपण. तर 10 फायलमचे नाव कोणतं, नंबर 1 आपला पोरीफेरा, नंबर 2 सिलेंटेराटा, त्याला म्हणतो आपण निडॅरिया, नंबर 3 प्लेटीहेल्मिंथिस, नंबर 4 ॲस्केल्मिंथिस, नंबर 5 पुन्हा बघा पोरीफेरा, निडॅरिया 2 नाव याला, सिलेंटेराटा, त्यानंतर प्लेटीहेल्मिंथिस, त्यानंतर ॲस्केल्मिंथिस, त्यानंतर ॲनेलिडा 5 झाले, त्यानंतर आर्थ्रोपोडा, त्यानंतर मोलुस्का, त्यानंतर इकायनोडर्माटा, त्यानंतर हेमिकॉर्डेटा. याच्यामध्ये काही गुण कॉर्डेटाचे असतात, म्हणून त्याला म्हटलं आपण हेमिकॉर्डेटा. दे हॅव सम कॅरेक्टर्स ऑफ द कॉर्डेटा. यांच्यामध्ये काही लक्षणं कॉर्डेटची असते, म्हणून 9 झाले, आणि 10वा आहे कॉर्डेटा. असे 10 नाव आहेत, तुमच्या पुस्तक सर्व देऊनच आहे, बघून घ्यायचे. त्यातलं आपण आज पहिल्यांदा पाहूया पोरीफेरा. प्रत्येक नावात दडलेला आहे अर्थ, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा प्रत्येक फायलम मी घेईन तेव्हा. तर या म्हणजे बघा, आता टोटल ॲनिमल्स आर डिवायडेड इंटू, म्हणजे बघा ॲनिमल किंगडम ॲनिमेलिया डिवायडेड इंटू 10 फायलम, बरोबर आहे. 10 ग्रुप म्हणू आपण, स्मॉल ग्रुप. इच ग्रुप इज कॉल्ड ॲज फायलम, त्याला नाव आहे फायलम. आता फायलम पोरीफेरा, याचं नाव कोण, पोरीफेरा आहे. पोरी म्हणजे पोरस. बॉडी हॅज मेनी स्मॉल पोअर्स, बॉडीमध्ये खूप लहान लहान छिद्र असते, म्हणून त्याचं नाव आहे पोरीफेरा. पोरी म्हणजे पोरस, फेरा म्हणजे बॉडी. आता याचे पाहू आपण कॅरेक्टर्स. प्रत्येक आपण फायलमचे बघणार आहोत कॅरेक्टर्स. कशी बॉडी यांची, सिम्पलेस्ट बॉडी, बॉडी खूप सिम्पल असते. बॉडी प्लेन सिम्पल, अगदी त्याचा बॉडीचा प्लेन जो आहे सिम्पल असतो, म्हणून त्याला म्हणतो आपण स्पंजेस. याला का नाव आहे स्पंजेस. तुम्ही जेव्हा वापरता की नाही स्पंज, बघा वापरतो आपण स्पंज, तो याच्या बॉडीपासून बनलेला असतो.
दुसरं आहे न्यूमरस पोर्स इन द बॉडी. न्यूमरस पोर्स इन द बॉडी त्याला म्हणतो आपण ऑस्टिया. हे बघा लहान लहान पोर्स ऑन द बॉडी, याला नाव आहे ऑस्टिया. अँड देर इज बिग पोर, दुसरा मोठा छिद्र असते ॲट द ओपनिंग, त्याला म्हणतो आपण आस्कुला. सो न्यूमरस पोर्स ऑन द बॉडी कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड आस्कुला. आस्कुला म्हणजे बिग पोर, मोठा छिद्र, अँड ऑस्टिया म्हणजे स्मॉल पोर्स ऑन द बॉडी. आस्कुला म्हणजे बिग पोर ॲट द ओपनिंग, तोंडाच्या भागाला असतो तो. त्यानंतर हे राहतात कुठे बघा, ॲक्वॅटिक. दे मोस्ट ऑल द ॲनिमल्स दे लिव्ह इन द वॉटर, मग त्याला म्हणजे ॲक्वॅटिक. त्यानंतर मोस्ट आर मराईन, पुष्कळशी कुठे राहतात. मराईन म्हणजे कोणतं वॉटर, समुद्राचं पाणी, खारं पाणी, साल्टी वॉटर. फ्यू फ्रेश वॉटर, काही फक्त गोड्या पाण्यामध्ये राहते म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये. ड्वेलर म्हणजे राहणारे, लिव्हिंग. आता आता यांची बॉडी कशी असते बघा. आता जगातल्या ॲनिमलची बॉडी असते 3 प्रकारची, सिमेट्रिकल, असिमेट्रिकल. आता सिमेट्रिकल म्हणजे काय, त्यांच्या बॉडीचे समान 2 भाग होत असतील त्याला म्हणतो आपण सिमेट्रिकल. जसा फिश आपण कापलं 2 भाग समान होते की नाही बरोबर, बॉडी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स, त्याला सिमेट्रिकल म्हणतो. ज्यांच्या बॉडीचे 2 भाग समान करता येत नाही एकदा कापल्यानंतर एका अक्षाने. The body of animal is not cut into 2 equal parts by any imaginary axis. आपली बॉडी होऊ शकते तुमची बघा सर्वांची, स्नेक बघा सर्व, त्याला म्हणतो आपण यांची बॉडीचे 2 भाग होऊ शकतात त्याला म्हणतो आपण सिमेट्रिकल बॉडी. म्हणजे द बॉडी कॅन नॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय एनी इमॅजिनरी ॲक्सिस, त्याला म्हणतो आपण असिमेट्रिकल. तर हे कसे आहेत, मोस्ट आर असिमेट्रिकल. आता यांच्या बॉडीमध्ये दे हॅव स्पेशल सेल, यांच्या बॉडीमध्ये असते खास सेल, त्याला म्हणतो आपण कॉलर सेल. आणि ही सेल खूप महत्त्वाची आहे, दॅट डिफेन्स फ्रॉम द एनिमी, रक्षण करते कोणापासून, प्रोटेक्ट फ्रॉम द एनिमी, शत्रूपासून यांचं. त्यानंतर बॉडी यांची पाण्यामध्ये असते बरोबर आहे. इट इज अटॅच टू सबस्ट्रॅटम, बघा यांची बॉडी याला खाली जोडलेली आहे, याला म्हणतो आपण सबस्ट्रॅटम, आधारक. ठीक आहे, म्हणून ज्यांची बॉडी जोडलेली आहे टू द सपोर्टर सबस्ट्रॅटम, सो दे आर कॉल्ड ॲज सेडिमेंट्री, त्याला नाव आहे सेडिमेंट्री. सेडिमेंट्री म्हणजे काय मग, इफ द बॉडी इज अटॅच टू सबस्ट्रॅटम, सपोर्टरला बॉडी जोडलेली आहे तळाशी, पाण्याच्या तळाशी नाही का बॉडी जोडलेली आहे, त्याला म्हणतो आपण सेडिमेंट्री. आणि ज्यांची बॉडी जोडली नाही ते फ्री आहेत, पाण्यात तरंगते, त्याला म्हणतो आपण सेसाईल. तर यांची बॉडी कशी आहे, सेडिमेंट्री म्हणजे अटॅच टू सबस्ट्रॅटम, अटॅच टू सबस्ट्रॅटम. आता पुढे, आता यांच्या बॉडीला, तुमच्या बॉडीला सपोर्ट कोणाचा आहे, बोन्स. तुमची बॉडी समजा मध्ये बोन नसते, तुमच्या पूर्ण बॉडीचा मास होऊन गेला असता, असं नाही यांचं. तुम्हाला बॉडी सपोर्ट विथ युअर बोन्स, पण यांची बॉडी सपोर्ट बाय स्पॉन्जिन फायबर्स, असे हार्ड मटेरियल असतात, त्याला म्हणतो आपण स्पॉन्जिन फायबर्स किंवा स्पिक्युल्स, 2 नाव आहे त्याला, स्पिक्युल किंवा स्पॉन्जिन फायबर, दोन्ही काय आहेत, हार्ड मटेरियल्स आहे, एकदम बोनसारखे नाही पण काही प्रमाणात आहेत. आता हे स्पिक्युल ते कशाही बनले असतात, स्पिक्युल मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, आताच बोललो तुमचे बोन्स मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, मी लिहिलं CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. स्पिक्युल्स आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका, किंवा काही काहीचे सिलिकाचे बनले आहेत, काही काहीचे कॅल्शियम कार्बोनेटचे बनले आहेत. सो बॉडी ऑफ सम पोरिफेरा ॲनिमल्स मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे स्पिक्युल्स मेडअप ऑफ स्पिक्युल ऑफ सम पोरिफेरा ॲनिमल्स मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, whereas स्पिक्युल्स ऑफ अदर ॲनिमल्स दे आर मेडअप ऑफ सिलिका. आता दीज ॲनिमल खातात काय, फीड ऑन स्मॉल ऑर्गॅनिझम, पाण्यातले सूक्ष्म लहान लहान सजीवावरती जगतात खाऊन. सो दे फीड ऑन स्मॉल ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ वॉटर, जे पाण्यामध्ये असतात ते. आता ते कसे खातात ते, आता वॉटर टेकन, आता हे आपल्या बॉडीमध्ये वॉटर घेतात कुठून, थ्रू द आस्टिया, आस्टियामधून पाणी घेतात. वॉटर टेकन इन द बॉडी म्हणजे पोरिफेरा ॲनिमल टेक वॉटर थ्रू द ऑस्टिया, म्हणजे स्मॉल पोरमधून वॉटर घेतात आणि गिव, आणि या मोठ्या छिद्रातून सोडतात, अँड गिव वन थ्रू द आस्कुला. याच्यामध्ये असते वॉटर सर्क्युलेटरी सिस्टीम, अशा प्रकारे पाण्याचं सर्क्युलेशन होते. वॉटर टेकन इन द ॲनिमल बॉडी थ्रू द ऑस्टिया अँड गिव्हन थ्रू द आस्कुला. आता यांच्यामध्ये नवीन स्पंज किंवा नवीन पोरिफेरा ॲनिमल तयार कसे होतात. सो हिअर इज रिप्रोडक्शन बाय 2 वेज. दे रिप्रोड्युसेस बाय बडिंग प्रोसेस, इट इज असेक्शुअल प्रोसेस, असेक्शुअल, आणि दुसरा आहे बाय सेक्शुअल
method also. So they have two type of reproduction process, सेक्शुअल आणि असेक्शुअल. बडिंग कोणते आहे? असेक्शुअल. आता त्याच्यामध्ये आणखी खास वैशिष्ट्य आहे, ते हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. त्यांच्यामध्ये नवीन तयार होण्याचं रिप्रोडक्शनची याच्यामध्ये गुड ॲबिलिटी आहे, म्हणजे ते मोठ्या संख्येने पटापट रिप्रोड्यूस होतात, तयार होतात. आता याचे उदाहरण फॉर एक्झाम्पल कोणते कोणते आहेत? सायकॉन. माहीत ठेवा एक्झाम्पल, फक्त एक नाव देऊन सायकॉन, मग तुम्हाला पूर्ण माहिती द्या की सायकॉन काय आहे. सायकॉन इट इज द फायलम पोरिफेरा. दुसरा आहे युस्पॉन्जिया, म्हणजे याचं नाव आहे आपल्या भाषेमध्ये बाथ स्पंज. त्याला घासून आंघोळ करतात बघा, युस्पॉन्जिया. याच्यामध्ये काय स्पॉन्जिन फायबर असतात, स्पिक्यूल असतात, ते अंगाला घातल्यावर आपल्या मळ निघतो, म्हणून त्याला नाव आहे बाथ स्पंज, युस्पॉन्जिया. त्यांच्या साहाय्याने आपण आपला अंग घासतो, आंघोळीचा स्पंज म्हणता येईल. तिसरा आहे हायलोनेमा. हायलोनेमा हा चौथा यातला उदाहरण. आणि पाचवा आहे युप्लेक्टेला किंवा युप्लिक्टेला. हे असे याचे उदाहरण आहेत 4 आपण पाहिले. ठीक आहे. यापैकी आपल्याला खास जो उपयोगात आहे तो म्हणजे बाथ स्पंज, जो आंघोळीकरता वापरतात अनेक लोक. याचा आपण माहिती बघूया. तर बघा, हे झालं. तर पेपरला काय ते राईट डाऊन द एक्सप्लेन डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ द फायलम पोरिफेरा. हे तुम्हाला तेव्हा कॅरेक्टर सांगावं लागेल. राईट द एक्झाम्पल ऑफ द फायलम पोरिफेरा, तेव्हा तुम्हाला हे उदाहरण द्यावे लागतील. ड्रा अवेलेबल डायग्राम ऑफ द फायलम पोरिफेरा ॲनिमल. स्पंज म्हटलं तेव्हा तुम्हाला ही डायग्राम आहे स्पंजची विथ लेबल, हे तुम्हाला तेव्हा काढावं लागेल, माहीत ठेवा. त्यानंतर आता ही जी माहिती पाहिली आपण, डिफाईन केलं क्लासिफिकेशन, आणि त्यापूर्वी माहिती पाहिली आपण व्हॉट इज डायव्हर्सिटी, आणि फक्त आपण याची काय केलं, इंट्रोडक्शन केलेलं आहे अबाउट द क्लासिफिकेशन. आता बाथ स्पंज बघा, लास्ट टॉपिक याच्यामधला. बाथ स्पंज कसं असते? ब्लॅक कलर्ड अँड राऊंड शेप ॲनिमल. कसा असतो कलर? ब्लॅक, आणि शेप कोणता? राऊंड शेप. बॉडी मेडअप ऑफ प्रोटीन्स स्पॉन्जिन. वी स्पॉन्जिन बॉडी मेडअप ऑफ प्रोटीन स्पॉन्जिन. याची बॉडी प्रोटीनच्या स्पॉन्जिनची बनलेली असते. यांच्या बॉडीमध्ये जे स्पॉन्जिन असते स्पिक्युल्स, दे आर मेडअप ऑफ प्रोटीन्स. म्हणून सो दे हॅव गुड वॉटर होल्डिंग ॲपिसिटी. म्हणून बघा, त्यांना पाण्यात टाकलं त्या स्पंजला का एकदम काय होते, ते पाणी पकडते. सो व्हाय द बाथ स्पंज बॉडी हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी? बिकॉज देअर बॉडी मेडअप ऑफ स्पॉन्जिन प्रोटीन किंवा प्रोटीन स्पॉन्जिन. म्हणून त्यामध्ये इफ द बॉडी मेडअप ऑफ प्रोटीन स्पॉन्जिन, सो दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणून आपण, दॅट कॅन होल्ड मोर वॉटर. आता जुन्या जमान्यामध्ये इन पास्ट टाईम, जुन्या काळामध्ये दे वेअर यूज्ड फॉर बाथिंग. पहिले ते लोक आंघोळीला वापरायचे. अलीकडे खूप ब्रश वगैरे निघाले आहेत, याची गरज नाही, पण तेव्हा वापरायचे. की काही फॉर द पिलो, कुशन, उशीच्या गादीसाठी. कुशन म्हणजे गादी आहे ना. अलीकडे आपण केमिकल सर्व वापरत आहोत. पुन्हा वेटिंग मटेरियल्स, नोटं मोजायला बघा स्पंज असते की नाही, असं त्याला पाण्यात भिजवतात, मग त्याला हात लावलं की नोटं मोजतो आपण. किंवा वेटिंग मटेरियल टू काउंट करन्सी नोट्स, नोटं मोजायला. किंवा स्टिकिंग स्टॅम्प, स्टॅम्पसुद्धा आपण मोजतो की रेव्हन्यू स्टॅम्प वगैरे चिकटवायचे, ते सुद्धा मोजायला याचा वापर होतो. ह्याचा टू मेक द वेटिंग मटेरियल असते ना त्या वाटीमध्ये, स्पंज डब्यामध्ये. आणि ते बघ बँकेत वगैरे तुम्ही कधी पाहिले असाल, ते दुकानात वगैरे तर ते वापरतात. ओके, दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट द बाथ स्पंज. अशा प्रकारे आपण आजच्या पिरियडला एवढी माहिती बघितली आहे. तुम्ही नीट याचा घरी अभ्यास करा. ठीक आहे, क्वेश्चन काढा. आता इथं काय होईल, व्हॉट इज द यूज ऑफ क्लासिफिकेशन बनला. व्हॉट इज डायव्हर्सिटी अमॉंग द लिव्हिंग्स, डिफाईन ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यानंतर हाऊ आर द लिव्हिंग क्लासिफाईड इन डिफरंट 5 किंगडम. अशा प्रकारे तुम्हाला याचं वर्णन करता येईल. त्यानंतर राईट डाऊन डिफरन्स बिटवीन द राईट डाऊन द कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट. देऊन पुस्तकात राईट डाऊन द कॅरेक्टर्स ऑफ नॉन कॉर्डेट्स. मग राईट डाऊन डिफरन्स बिटवीन द कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर फायलम पोरिफेरा, राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम पोरिफेरा. गिव्ह एक्झाम्पल्स. ड्रा अवेलेबल डायग्राम ऑफ द फायलम पोरिफेरा, म्हणजे ड्रा अवेलेबल डायग्राम ऑफ द स्पंज. आणि लास्ट राईट अबाउट द बाथ स्पंज. असे इथं लहान लहान 9-10 प्रश्न, 5-6 प्रश्न बनू शकतात आपल्या इच्छेनुसार. ओके, सो हिअर वी शुड स्टॉप.